शिकरण बनू 2-3 आंबे कापून. हे वार आहे काय एवढं सुटले काय माहिती का नुसती माती 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 केली की वाऱ्यानं आता सामान उडून राहिले नुसतं. काही उघडं ठेवलं तर माती पडते, काही उघडं ठेवलं तर माती पडते. गॅस बी चालू करा तर मरणाच वार लागू शकले त्या गॅसला. रोग आला शिकाशी. गिरायकाला काय झालं, गिरायक कुठे गेलंय. पाणी पिऊ पिवडं पोटात डबा डबा झालाय. भराभर भराभर माती निघून राहिली. हे मुंगळे हो, हे मरणाचे मुंगळे झाले. कुठून आले हे मुंगळे. इतकं वार सुटले ते गॅसला मरणाचं वार लागू सुटले. ते दूध गरम केलं ते बी गारगार. चहाच्या पातीला मरणाच्या मुद्दा. काय करा बाई या वाऱ्याला. ते पैसे उडून जायचे बाई. ते पैसे सांभाळून दाखल लावून ठेवावं लागेल. हे शिकरण आणि आंबे एक खाते, थोडं झोपून घेते, मोरू करतं. काय करा. सगळे कामं आपणच करायचे, यांनी काहीच नाही करायचं.